300235 मात्र तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग प्रश्न विचारायचा आहे। नाईक सर, मगाशी आपण पाहिलं की कुठले कुठले मुद्दे त्याच्यात महत्त्वाचे असू शकतात या गुंतवणुकीच्या संदर्भात। आता आपण एक ग्राफिकल प्रेझेंटेशन बघूया, त्यानुसार तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करा। एक ग्राफिकल प्रेझेंटेशन आपण ग्राफिकल पाहणार आहोत की कशा प्रकारे काही ऑप्शन्स आहेत, करियर ऑप्शन्स मुलांसाठी। सुरुवातीला हॉटेल मॅनेजमेंट जर आपण पाहिलं की प्रोफेशन हॉटेल मॅनेजमेंटचं, त्या मुलाचं वय आता 10 वर्ष असेल आणि प्रस्तावित खर्च जर 6,56,000 असा गृहीत धरला तर प्रति महिना जी गुंतवणूक आहे ती आहे 2,834 रुपये। नाही सर, अगदी नक्की। आपण जर याच्यामध्ये बघितलं ना तर हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सची सध्याची आपण किंमत काढली ती साधारणतः 2.5 लाखाच्या आसपास येते। मग त्याला आपण 8% महागाईचा दर लावलाय, तर जेव्हा तो 12वी पास होऊन जाईल तेव्हा त्याला 6.5 लाख रुपयाच्या आसपास पैसे लागतील। आणि ते सेव्ह करण्यासाठी, ते उभे करण्यासाठी जर तुम्ही आता 2800 रुपयाचं गुंतवणूक सुरू केली, मग ती कशातही असू शकते, ती बँकेच्या रिकरिंग डिपॉझिट मध्ये असू शकते, कशात असू शकते। मात्र एक आहे की तुम्हाला त्या 2800 रुपयावरती महिन्याचं तुम्हाला 12% इन्कम येणं अत्यंत आवश्यक, म्हणजे 12% तुमची गुंतवणूक वाढणं अत्यंत आवश्यक आहे। अजून एक आपण करियर ऑप्शन बघणार आहोत आता की नेमका कुठला करियर ऑप्शन आहे जे वेगळे आहेत, थोडेसे हटके असे करियर ऑप्शन आम्ही काढलेले, तरी देखील लोकप्रिय असे करियर ऑप्शन आहेत हे रेडिओ जॉकी। आता सध्या आपण पाहतोय की कशा प्रकारे रेडिओ जॉकीची जो एक बूम आहे त्या क्षेत्रामध्ये 10 वर्ष वय जर आपण गृहीत धरलं मुलाचं आणि प्रस्तावित खर्च जर पाहिला तर 6,64,000 रुपये आणि प्रति महिना गुंतवणूक आहे 4,112 रुपये। अश्विन, जसं आता आपण म्हटलं की 10 वर्षापूर्वी आजपासून जेव्हा हा तुमचा मुलगा 10 वर्षाचा आहे तेव्हा तो जन्मला होता, तेव्हा हे प्रोफेशन मला वाटतं जास्त लोकप्रिय नसेल। आणि आता रेडिओला FM रेडिओ खूप डेव्हलप झाली आणि ते आता लोकप्रिय होताना आपल्याला दिसतंय। त्यामुळे असं आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये कुठचं टॉप एज्युकेशन असेल आपल्याला सांगता येणार नाही। आणि ह्यामध्ये देखील आपण हेच केलंय की त्याला प्रॅक्टिस करण्यासाठीचे जे काही तास लागतात आणि बाकी ट्रेनिंग घेण्यासाठी जे ट्रेनिंग घ्यावं लागतं व्हॉइस कल्चरचं, हे सगळ्याचा खर्च आपण ह्यामध्ये धरून मग बघितलं की किती रुपये आपल्याला लागतात। साधारणतः 4,000 रुपयाच्या आसपास तुम्हाला महिना गुंतवणूक करणं आवश्यक आहे। आणि आता तिसरं प्रोफेशन आपण पाहणार आहोत, चार्टर्ड अकाउंटंट। हे देखील एक अतिशय लोकप्रिय असं प्रोफेशन आहे, एक चांगला करियर ऑप्शन आहे। 10 वर्ष वय मुलाचं जर पाहिलं तर प्रस्तावित खर्च आहे 4,44,000 रुपये आणि प्रति महिना गुंतवणुकीची रक्कम जी आहे ती 2,775 रुपये आहे। नाही सर, अश्विन, नक्कीच। जसं आता आपण बघितलं परत की क्लासेसची फी, बाकीच्या फीज ज्या आहेत ह्या सगळ्या आपण ह्यामध्ये धरतो। आणि मग तुम्हाला जर तुम्ही 4,000 रुपये गुंतवले आणि तुमचा मुलगा म्हणाला मला चार्टर्ड अकाउंटंट बनायचंय, तर तो नक्कीच त्यासाठी तुम्ही पैसे उभे करू शकता। 2 गोष्टी ह्यामध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवतात की आपण मुलाचं वय 10 वर्ष घेतलेलं आहे, की खूप लवकर देखील नाहीये आणि खूप लेट देखील, उशिरा देखील आपण गुंतवणूक सुरू करत नाही आहोत। त्यामुळे जर असं आपल्याला वाटत असेल की माझ्या मुलाचं वय 10 आहे, 12 आहे, आता खूप उशीर झाला, आता मला लोनच घ्यावं लागेल किंवा ते शक्य होणार नाही, तर तसं नाहीये। कुठेतरी तुम्हाला सुरुवात करणं आवश्यक आहे आणि तुम्ही ही जर सुरुवात केली तर नक्कीच तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकता। आपला पोर्टफोलिओ जर आपण लक्षात घेतला या अनुषंगाने, तर मग नेमकी किती टक्के रक्कम आपल्या पोर्टफोलिओच्या या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी आपण ठेवायला हवी? मला असं वाटतं अश्विन की आपण आपल्या ओव्हरऑल गुंतवणुकीचे किती टक्के रक्कम ठेवण्याचा एक तुम्ही हे धरू शकता, किंवा जसं आपण प्रोफेशनचा खर्च काढून बघतो आणि मग मला कुठे पाठवायचंय मुलाला, की अब्रॉड पाठवायचं ह्यावरती देखील डिपेंड करू शकतं। पण जनरली बाय अँड लार्ज मी बघितलेलं आहे की साधारणतः 15 ते 20% रक्कम ही आपली मुलांच्या एज्युकेशनच्या फंडसाठी जाणं आवश्यक आहे आपल्या ओव्हरऑल गुंतवणुकीच्या। म्हणजे समजा मी 10,000 रुपये सेव्ह करत असेल तर कमीत कमी मला 15 ते 2,000 रुपये, 1,500 ते 2,000 रुपये गुंतवणूक करणं आवश्यक आहे महिन्याला। आता तुम्ही उल्लेख केलात की 12% किमान आपल्याला रिटर्न्स मिळायला हवेत, मग त्या अनुषंगाने कुठले फंड्स तुम्ही गुंतवणूकदारांना गाईड कराल? आपण ह्यामध्ये जसं आपण बघितलं की 10 वर्षाचा मुलगा आहे किंवा त्याहून कमी आहे किंवा 12 वर्षाचा मुलगा आहे समजा, तर तुमच्याकडे साधारणतः 8 ते 9 वर्ष तरी राहतात उच्च शिक्षणासाठी आणि मग तुम्हाला इक्विटी फंड्स कडे वळणं क्रमप्राप्त होतं। जर समजा तुमच्या मुलाचं वय 15 वर्ष असेल तर मग आपल्याकडे कमी वेळ राहतो, मग आपल्याला बॅलन्स फंड मध्ये जाणं आवश्यक आहे। म्हणजे तुमचं जर वय कमी असेल मुलाचं तर तुम्ही इक्विटी फंड्स मध्ये जाऊ शकता आणि आपण ते नेहमी इक्विटी फंड्स रेकमेंड करतो, त्यामध्ये आपण नक्कीच गुंतवणूक करू शकतो। आपण जर लक्षात घेतली तर आर्थिक जी घडी आहे आपल्या
विशिष्ट कुटुंबाची समजा आर्थिक स्तर जर आपण लक्षात घेतला तर त्या अनुषंगाने मग हे प्लॅनिंग कसं करायचं? कारण एखाद्या साधारण मध्यमवर्गीय कुटुंबाला किंवा मध्यमवर्गीय थोडंसं कमी उत्पन्न असलेल्या एखाद्या कुटुंबाला समजा त्या मुलाला इंजिनियर होण्याची मनीषा असेल किंवा आणखीन महाग समजा एक शिक्षण ते घेण्याची मनीषा असेल तर त्याचं प्लॅनिंग आणि एखाद्या चांगल्या वेल टू डू फॅमिली मधल्या शैक्षणिक खर्चाचं प्लॅनिंग हे वेगळं असणार निश्चित. मग त्या अनुषंगाने नेमक्या कुठले फॅक्टर आपण लक्षात घेतले पाहिजे? जसं मी म्हणतो की जर आपण वेल टू डू फॅमिली असेल तर त्यांना कमी गरज पडू शकते थोडंसं प्लॅनिंग करण्याची. कारण ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम आम्ही बरेचदा बघतो की बरेचदा गुंतवणूकदार ज्यांचं इन्कम चांगलं असतं ते आपल्या मुलांना 12वी 15वी साठी सहज अब्रॉडला पाठवू शकतात त्यांच्या एक्झिस्टिंग इन्कम मधून. जेवढं तुमचं इन्कम कमी तेवढं आपण जास्त गुंतवणूक करणं आवश्यक आहे, जास्त सेव्ह करणं आवश्यक आहे. दोन गोष्टी यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजेत की आपण मराठी जे आपलं कल्चर आहे आपण एज्युकेशनला नेहमी जास्त महत्व देतो, त्यामुळे त्याला आपल्याला पर्याय नसतो. सर्वप्रथम हे. दुसरं, जर आपल्याला वाटलं की नाही माझा मुलगा खूप हुशार आहे आणि तो मेरिटवरतीच जाईल, पण लक्षात घ्या की आता आमच्याकडे एक केस अशी होती की ज्यामध्ये मुलगी जे शिक्षण घेते ती म्हणजे ती अत्यंत हुशार मुलगी आहे त्यांची आणि ती मेडिकलला आहे आणि स्वतःच्या मेरिटवरती आहे. पण आता पालकांचं असं आहे की त्यांना ते म्हणतात की ती डॉक्टर झाल्यानंतर तिला क्लिनिक उघडून देण्यासाठी पण मला मदत करायची. म्हणजे केवळ हे एज्युकेशनवरती थांबत नाही तर व्यवसाय किंवा आपलं प्रोफेशन करण्यासाठी ते करणं आवश्यक आहे. दुसरं आपण बघू शकतो की रेडिओ जॉकी आहे किंवा असा बऱ्याचदा असा काळ येऊ शकतो की तुम्हाला त्या काळामध्ये समजा मुलाला नोकरी लागत नाहीये किंवा तो म्हणतो की मला चांगली नोकरी, माझं शिक्षण चांगलं आहे पण मी चांगली नोकरीसाठी मला थोडे ऑप्शन्स शोधायचे आणि त्यासाठी मी 6 महिने देऊ इच्छितो, 8 महिने देऊ इच्छितो. तर तेव्हा जर तुमच्या हातात पैसे असतील आणि तुम्ही एक्सपेक्ट करत नाही की आता 22-23 वर्षाचा झाला मुलगा तर तुम्ही लगेच कमवायला सुरुवात करेल, ही तुमचं एक्सपेक्टेशन राहत नाही कारण तुमच्याकडे मग हातामध्ये पैसे असतात. बरोबर. निश्चितच आपल्याला फोन यायला सर सुरुवात झालेली आहे. रामेश्वर आपल्याला फोन विचारतायत अहमदनगरवरनं. नमस्कार, आपला प्रश्न सांगा. हा सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे की मुलांच्या गुंतवणुकीसाठी. हॅलो. हा, तुमचा प्रश्न सलग विचारा. हा सर, मला असा प्रश्न विचारायचा की मुलाच्या नावे जर पीपीएफ अकाउंट काढलं तर ते फायदेशीर राहील का म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवले फायदेशीर राहील? आणि नंबर 2चा प्रश्न असा विचारायचा आहे की म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट घेणं फायदेशीर राहील का ते एडेलवाईज एक आली कंपनी की जी असं म्हणजे शेअर रिलेटेड हे करते, काम करते, तर ते फायदेशीर राहील? तुमच्या वयाचं मुलाचं वय किती आहे? सर 6 वर्ष आहे. सर 10 वर्ष आहे. 6 वर्ष. ओके. जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये की तुम्हाला भरपूर वेळ आहे तुमच्या हातामध्ये, तुम्ही दोन्हीचं कॉम्बिनेशन करू शकता. पीपीएफ मध्ये तुम्हाला 8% मिळत राहतील असं आपण गृहीत धरून चालूया कारण पीपीएफ मधला जो व्याजदर आहे तो फ्लोटिंग असतो. पण गेली काही वर्ष म्हणजे तो सुरुवातीला 12%, 11% मी बघितलेला आहे आणि मग तो आज 8% वरती येऊन स्थिरावलेला आहे आणि गेली काही वर्ष 8%च्या आसपास तुम्हाला रिटर्न्स येत आहेत. तर मी सजेस्ट करीन की एक तुम्ही ठराविक रक्कम पीपीएफ मध्ये गुंतवणूक करू शकता की जेणेकरून तुम्हाला माहिती आहे की हे सेफ पैसे आहेत, ह्यामध्ये काही रिस्क नाहीये आणि हे 8%ने वाढतात आणि थोडे पैसे तुम्हाला इक्विटी फंड मध्ये गुंतवणं आवश्यक आहे. कारण जसं मी मगाशी म्हटलं की तुमचा शिक्षणाचा खर्च जर 10%ने वाढत असेल किंवा 8%ने वाढत असेल तर तुम्हाला थोडे जास्त रिटर्न्स मिळवणं हे आवश्यक आहे. त्यामुळे थोडी, आणि तुमचं मुलाचं वय 6 वर्ष असल्यामुळे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. तुम्ही कुठचेही डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड जे आपण नेहमी सांगतो त्यामध्ये गुंतवणूक